दिनांक 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान पंचकगाव हनुमान मंदिर इथं अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातोय। या सोहळ्यादरम्यान पहाटे काकडा आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजन, सायंकाळी हरिपाठ, त्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळे आनंदात आणि भक्तिभावात पार पाडले जातात। ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिभक्त परायण साहेबराव मुरकुटे महाराज तसंच सुनीताताई लोखंडे यांनी ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठाचं नेतृत्व केलं। मंगळवारी 19 तारखेला ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाची सांगता मोठ्या दिमाखात करण्यात आली। यावेळी श्री संत पूजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन, आरती आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पाडण्यात आले। यावेळी ग्रामस्थ शंकर बोराडे, सुनील बोराडे यांनी सर्वांचे आभार मानले। या ठिकाणी मोठ्या उत्साहाने जुन्या लोकांनी एवढे रोप लागवडे त्याचा वेळ गेला गगनावर त्या आपल्या जुन्या लोकांनी जे छोटं रोपटं लावलं होतं आणि त्या छोट्या रोपट्याचं रूपांतर गेल्या 35 वर्षांमध्ये हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपला उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्या सर्व महिला भगिनींनी आणि गावकरी मंडळांनी जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला, आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या वतीने आपल्या पंच ग्रामस्थांच्या वतीने आपलं सर्वांचं खूप खूप असं आभार मानतो। या ठिकाणी आपल्या पंचगावचं भूषण साहेबराव महाराज मुरकुटे आपल्या यांनी पारायणाची जी 7 दिवस दोरा सांभाळली, त्यामध्ये आपल्या सुनीताताई लोखंडे असतील, या दोन्ही माणसांनी या ठिकाणी पारायणाची दोरा सांभाळली, त्यांचे देखील आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो। आणि आता यानंतर थोडं 5-10 मिनिटं आपण थोडा कार्यक्रम संपल्यानंतर थोडी विश्रांती घेऊ आणि तोपर्यंत म्हणजे रथ सजावट होती, बाकीच्या सर्व गोष्टी होतील। रथ आलाय का? आणि लगेचच आपण दिंडीला सुरुवात करणार आहे। जास्तीत जास्त संख्येने अजून बाहेरचे काही कंपनी असतील, आपल्या गावातील सगळ्या महिलांना विनंती आहे, आपण दरवाजातून नुसतं बघू नका, सर्वांनी दिंडीमध्ये सामील व्हा। जास्तीत जास्त संख्येने दिंडीमध्ये सामील होऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि खरोखर प्रति पंढरपूर, प्रति आळंदी आणि प्रति त्र्यंबकेश्वर याप्रमाणे आपले गावचे देखील आज हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। आणि यावेळी पारायणार्थींना तसंच महिला भजनी मंडळ, महिला भाविकांना सप्ताह समितीच्या वतीनं वाटण्यात आलेल्या साड्या परिधान करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडीत वारकरी, महिला भाविक तसंच ग्रामस्थ सहभागी झाले होते। ज्ञानियांचा राजा गुरु महाराज गुरु वनसे ज्ञान देव पायी माझा पायी बरी आई शिवान पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणी काय थोर पण मज पामराये, काय थोरपण, काय थोरपण मज पामराये, काय थोरपण, काय थोरान पायी बरी पायी जीवान पायी जीवान पायी बरी मज पामराये, काय थोरपण, काय थोरपण पायी जीवान पायी पायी बरी। पंचकगावातील मारुती मंदिरापासून निघालेली ही दिंडी पंचकगाव सरस्वती नगर मार्गे पंचक परिसरातून काढण्यात आली। यावेळी वारकरी, ग्रामस्थ हरिनामात दंगून गेले होते। ज्ञानदेव
तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ठिकठिकाणी महिला भगिनींनी रस्त्यात सडा रांगोळ्या टाकून या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं. तसंच ग्रंथराज ज्ञानेश्वरी श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचं मनोभावे पूजन करून दर्शन घेतलं. टाळ मृदुंगाच्या तालावर आणि भजन गात भाविक वारकरी हरिनामामध्ये तल्लीन झाले होते. पुढे घ्या सारथी केतन सर पुढे घ्या. पायी बरी आई शिवान पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणी काय थोरपण मज पामराये काय थोरपण काय थोरपण मज पामराये काय थोरपण काय थोरान पायी बरी पायी जीवान पायी जीवान पायी बरी मज पामराये काय थोरपण काय थोरपण बुधवारी 20 तारखेला काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता होणार आहे. भाविकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तसंच महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा असं आवाहन सप्ताह समितीच्या वतीनं करण्यात आलंय. नितीन बोराडे, गरजा महाराष्ट्र TV, पंचक.